आज डहाणू नगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा झाली. त्याचप्रमाणे विषय समित्यांच्या सभापतीसाठीची सभा झाली. विषय समित्यांच्या सभापती सर्व बिनविरोधच निवडून आले. अंडरस्टँडिंग होतं त्याप्रमाणे ज्यांची मेजॉरिटी होती त्यांचे जास्ती सदस्य होते आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कमी सदस्य होते. सामंजस्याने सर्व कमिट्या स्थापन झाल्या. त्यानंतर जनरल मीटिंगमध्ये दोन विषय होते. एक होता की कार्यालय हलवणे आणि दुसरा होता डहाणू फेस्टिवल. कार्यालय हलवण्याचा मागचा उद्देश असा होता की डहाणू नगरपालिकेचं स्वतःचं कार्यालय नाही, आत्ताचं जे कार्यालय आहे ते भाड्याने आहे. जवळजवळ 2 लाखापेक्षा जास्ती भाडं आहे आणि एवढा खर्च करून 5 वर्षात कोट्यावधी रुपये त्याच्यामध्ये जाणार. म्हणून नगराध्यक्ष आणि त्याच्या टीमने असं ठरवलं की नगरपालिका ऑफिस हे BSS जुनं BSSच्या जवळ जे आपलं फिश मार्केट आहे तिथे हलवायचं आहे आणि त्याप्रमाणे ते प्लॅन तयार करण्यासाठी सगळ्यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे नगरपालिकेचे पैसे वाचणार आहेत आणि टॅक्स कलेक्शनसाठी लोक स्टेशनवर आणि ईस्टला अशा दोन्ही ठिकाणी सोय करणार आहेत. त्यामुळे टॅक्स भरण्यासाठी लोकांना एवढ्या लांब जायची गरज लागणार नाही आणि नगरपालिकेलाही मोठं ऑफिस मिळेल. फिश मार्केटची जी जागा होती जिथे फिश मार्केट झालं नाही ती जवळजवळ 8,000 स्क्वेअर फीट आहे आणि तिथे एक चांगलं व्यवस्थितपणे नगरसेवकांसाठी, नगराध्यक्षांसाठी, CO साठी, उपनगराध्यक्षांसाठी सगळ्यांसाठी व्यवस्थित बसण्याची, मीटिंगची सर्व सोय होईल आणि हे अतिशय चांगलं होईल. आणि पुढे भविष्यात जेव्हा नगरपालिकेचं स्वतःचं कार्यालय होईल तेव्हा ते तिकडे शिफ्ट होतील. दुसरा विषय होता डहाणू फेस्टिवलचा. डहाणू फेस्टिवल हा नगरपालिका गेल्या 4 वर्षापासून करत होते. म्हणजे पहिला फेस्टिवल 2022 मध्ये झाला होता, तो मार्चमध्ये 12 आणि 13 मार्च असा 2च दिवसाचा होता. त्यानंतर श्रीरंग सोहळा म्हणून झाला, तो 25 मार्च आणि 26 मार्च असा 2च दिवशी होता. त्यानंतर डहाणू फेस्टिवल 24 मध्ये 23, 24, 25 फेब्रुवारीला झाला आणि शेवटचा फेस्टिवल होता चौथा, तो 31 जानेवारी आणि 1-2 फेब्रुवारी असा झाला. आणि ह्या वेळात जरी परीक्षा असल्या तरी सुद्धा फेस्टिवल झाला होता, कारण फेस्टिवल हा नेहमी शुक्रवार, शनिवार, रविवार असतो. त्यामुळे परीक्षांचं आणि बाकी त्याच्यामध्ये कुठे अडचण येत नाही. दुसरा म्हणजे नगरपालिका ह्याच्यात कुठलाही खर्च करणार नाही आहे. मागच्या लोकांनी जो अतिरिक्त खर्च केला त्यातली बरीचशी बिलं देणं बाकी आहे, तर तो भुर्दंड उगाच नगरपालिकेला पडतो. म्हणून हा एक चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे की नगरपालिकेचा खर्च म्हणजे टॅक्स पेअरचा पैसा हा असल्या कामांमध्ये घालवायचा नाही. मग ते कुठल्या प्रकाराने पैसे गोळा करून हा कार्यक्रम करणार आहेत ते नगराध्यक्ष आणि त्यांची टीम ठरवणार आहेत. पण प्रिन्सिपली डहाणू फेस्टिवल होणार आहे. तारीख वगैरे जे काय आहे ते त्यांच्या सोयीने लवकरच डिक्लेअर करतील. नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती खूपच नाजूक आहे. म्हणजे अजून परफेक्ट फिगर नगराध्यक्षांकडून मला समजली नाही, पण अंदाजे 18-20 कोटीपर्यंत नगरपालिका मायनस आहे असं बोललं जातं. पण त्यांच्याकडून जेव्हा ऑफिशियल फिगर येईल तेव्हा आपण त्याच्यावर व्यवस्थित बोलूच. नगरपालिकेच्या ह्या मीटिंगमध्ये काही जे पहिल्यांदा नगरसेवक निवडून आले होते त्यांना नगरपालिकेच्या सभा आणि मीटिंग ह्याच्याबद्दल माहिती कमी आहे असं लक्षात आलं. पण त्यांना ती कायद्याची काय व्यवस्था आहे, कोण बोलू शकतं, कोण बोलू शकत नाही याविषयी त्यांना अभ्यास करायला लागेल, अभ्यासपूर्ण बोलायला लागेल, वादावादी टाळावी लागेल. नगरपालिकेच्या सभेमध्ये नगराध्यक्ष सभापती असतो आणि सभापतीला अधिकार असतात कोणाला किती वेळ बोलून द्यायचं, कोणाला बोलून द्यायचं नाही, कोणते विषय घ्यायचे, कोणत्या विषयावर बोलून द्यायचं. त्याचप्रमाणे विषयांतर करून जर कोण बोलत असेल तर त्याला थांबवता येतं. जी काही नगरपालिका सभागृहात जी काही चर्चा होते त्याचे सर्व अधिकार हे नगराध्यक्ष म्हणजे त्यावेळेचे सभापती ह्यांना असतात. ही जाणीव सर्व नगरसेवकांनी करून घ्यावी. नियमांचं पुस्तक वाचावं, प्रोसिजर वाचावं, एखादा ठराव कसा मांडावा, काय करावं याविषयी जर त्यांनी अभ्यास केला तर चांगली चर्चा होईल. ह्या पुढील सभेला पत्रकार आणि लोकांनाही सहभाग असणार आहे. त्याचा व्हिडिओही पब्लिश करणार आहेत असं मला नगराध्यक्षांकडून समजलं.
ही गोष्ट चांगली आहे. म्हणजे लोकांना समजेल की आपण ज्यांना निवडून दिलेलं आहे ते विकासाच्या कामाला विरोध करतात, सपोर्ट करतात, कुठल्या कामाला हो म्हणतात, नाही म्हणतात, कुठली भाषा वापरतात, संसदीय भाषा वापरतात की वेडीवाकडी भाषा वापरतात, हे सगळ्या गोष्टी लोकांना लक्षात येणार आहेत. त्यामुळे सर्व नगरसेवक आणि हे सांभाळून वागतील अशी मी आशा करतो आणि नगरपालिकेचं कामकाज हे सुरळीत चालेल आणि नगरपालिका विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल अशी मला पूर्ण खात्री आहे. धन्यवाद.